ट्रॅव्हल ब्लॉगर सुद्धा स्कॅम करतात? येस येस, सत्य वचन. जागो जागो सुबह हो गई. माझा चेहरा बघताय ना, मी भरभरून असं मस्त मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावलेलं आहे. मस्त असं ब्ल्यू कलरचे टी शर्ट्स आणि शॉर्ट्स घातली आहे आणि मस्त अशी चप्पल. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. व्लॉगची सुरुवात झालेली आहे. बालीमध्ये आज आहे तिसरा दिवस आणि आपण चाललो आहोत बालीच्या फेमस सिटी उबूद येथे. आणि उबूदमध्ये भरपूर सगळ्या गोष्टी बघायला आहेत, पण आम्ही आमच्या ड्रायव्हरशी कन्सल्ट करून 5 आणि इन्स्टावरती म्हणजे इन्स्टावर ज्या फेमस आहेत त्याच 5 गोष्टी 8 तासामध्ये करणार आहोत. तर चला आधी आपण जाऊया पहिल्या प्लेसकडे की ती सगळ्यात फेमस आहे. तिच्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठून 8 वाजताच तुम्हाला तुमचा प्रवास सुरू करावा लागतो. तर व्लॉग पूर्ण बघा, कारण का जर तुम्ही बाली ट्रिप प्लॅन करणार असाल आणि उबूदमध्ये कोणत्या 5 गोष्टी तुम्ही बघायला हव्यात किंवा कोणत्या गोष्टी तुम्ही अवॉइड करायला हव्यात त्या ह्या पूर्ण व्लॉगमध्ये आहे. तर व्लॉग नक्की बघा. अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. व्लॉग पूर्ण बघा. सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि इंडोनेशियाचा टायमिंग भारतापेक्षा 2.5 तास पुढे आहे. म्हणजे भारतात आत्ता 6 वाजले आहेत. आज आपण करणार आहोत उबूद, बालीमधलं सगळ्यात फेमस ठिकाण. पण उबूदमध्ये पण भरपूर गोष्टी आहेत करण्यासारख्या. तर कोणत्या गोष्टी अवॉइड करायला पाहिजेत, कोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजेत, ते सगळं सगळं ह्या व्लॉगमध्ये येणार आहे. तर व्लॉग पूर्ण बघा. फ्रेंड्स, आज एका टोकाकडनं दुसऱ्या टोकाकडे जाणार आहोत. तर प्रवास खूप जास्त आहे आणि थायलंड ही खूप गरीब कंट्री असून किती मस्त नियम पाळले जातात तुम्ही बघितलं ना फ्रेंड्स. छोट्याशा बाळाला पण हेल्मेट घातलेला आहे. सकाळचे 9 वाजले आहेत आणि 9:30 ते 10:30 1 तासाचा डान्स शो आहे. तर चला, आपण जिथे डान्स होणार आहे त्या ठिकाणी पोचलेलो आहोत. तर आधी काढून घेऊया तिकीट. आज इंडोनेशियामध्ये माझा तिसरा दिवस आहे आणि एवढी स्वच्छ जागा आहे तिकडच्या. आणि इंडोनेशिया हा भारतापेक्षा खूप खूप गरीब देश आहे, पण त्यांनी एवढी स्वच्छता आणि मेंटेन ठेवली आहे, काय सांगू तुम्हाला. पर पर्सन 1,50,000 रुपये आहे तिकीट. या मुलीबरोबर तुम्ही फोटो काढू शकता. आणि ह्या डान्सची एक खासियत आहे म्हणजे लाईव्ह म्युझिक आहे. मस्त फर्स्ट रो मिळाला आम्हाला बसायला. या डान्सचं नाव तुमच्याबरोबर मी शेअर करते.
जरी त्यांची लँग्वेज आपल्याला कळली नाही तरी तुम्ही जेव्हा डान्स बघण्यासाठी एंटर करता तेव्हा ते तुम्हाला एक पेपर देतात आणि जी स्टोरी इथे डान्स थ्रू नरेट केली आहे ती स्टोरी पूर्ण पेपरवर लिहिलेली आहे आणि सेक्शन वाईज आहे. सेक्शन 1, 2, 3, 4 अशा पार्टमध्ये त्यांनी स्टोरीचा सगळा मजकूर त्या पेपरवर लिहिलेला आहे. त्यामुळे ते तुम्ही वाचून तुम्ही रिलेट करू शकता डान्स बरोबर. फ्रेंड्स, इंडोनेशिया ही कंट्री खूप गरीब कंट्री आहे तरी तिथे खूप डिसिप्लिन आहे. कारण का तुम्ही बघताय ना माझ्या व्लॉगमध्ये की तिथे कचरा अजिबात नाही आहेत आणि खूप डिसिप्लिन आणि वेल मॅनर्ड लोक आहेत. दोन्हीही ह्या लेडीज खूप सुंदर डान्स करत आहे. मी डान्सर आहे त्यामुळे मला त्यांचे एक्सप्रेशन, त्यांचे डोळ्यांचे हावभाव आणि त्यांचे प्रत्येक हँड मुवमेंट्स इतक्या सुंदर करत आहेत की तुम्ही बघा या डान्सचं वैशिष्ट्यच आहे की एक्सप्रेशन विथ आईज अँड युअर हँड मुवमेंट. खूप सुंदर डान्स आहे. त्यांची वेशभूषा पण खूप वेगळी आहे. फ्रेंड्स, ह्या डान्सची एक खासियत आहे म्हणजे लाईव्ह म्युझिक आणि जे डान्सर आहेत त्यांचे एक्सप्रेशन आणि जे आता पुढचे परफॉर्मन्स होणार आहेत ते स्वतः सॉन्ग पण बोलणार आहेत. फ्रेंड्स, 1 तासाचा मस्त असा डान्स होता. खूप छान होता आणि एक वेगळ्या कल्चरमध्ये तुम्ही जाता आणि खरंच सांगू तुम्हाला मी डान्सर असल्यामुळे मला कोणत्याही कल्चरल डान्स बघायला खूप आवडतात. मी तुम्हाला जो व्हिडिओ शेअर केले त्याच्यामध्ये एका डान्सरचे आईज आणि एका डान्सरचे हात म्युझिकला, लाईव्ह म्युझिकला एवढे परफेक्ट मूव्ह होत होते. तर जेव्हा पण तुम्ही उबूतला याल तेव्हा हा जंबॉंग अँड क्रिस डान्स नक्की बघा. सॉरी मी प्रनाऊन्स जरा चुकीचं करत आहे. मस्त असा डान्स शो झाला आहे. तर उबूदमधलं पहिलं हे डेस्टिनेशन आहे ते तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. आणि हा डान्स शो जेव्हा पण तुम्ही उबूदला याल तेव्हा प्लीज तुमच्या आयटनरीमध्ये हा डान्स नक्की टाका. थोडंसं वेगळं कल्चर आहे तर जिथे आपण ज्या देशामध्ये जातो तिकडचं कल्चर काय आहे ते बघण्यासाठी हा सर्वोत्तम एक उपाय आहे. तुम्हाला जर डान्स नसेल आवडत, मला डान्स आवडतो म्हणून मी डान्स शो कोणत्याही देशात गेल्यावर तो नक्की बघते. पण तुम्ही एक बघावं असं मला वाटतं कारण का आपण नेहमी आपल्या कल्चरला प्रमोट करावं. तसं ह्या लोकांनी पण ह्यांचं कल्चर जपून ठेवलं आहे. तर सुंदर असा 1 तास तुम्ही नक्की हे करा. आता वाजले आहेत 11:15 आणि आता मी चालली आहे बाली स्विंगला. तर चला बाली स्विंगला काय काय करणार आहे आणि सगळ्या डिटेल्स मी तुम्हाला ब्लॉगमध्ये देणार आहे. तर स्टे ट्यून. फ्रेंड्स, माझ्या फॅमिलीने सांगितलं आहे की मी डान्सर आहे म्हणून मला डान्स आवडतो पण हा डान्स स्लो आहे. तर जर तुम्हाला स्केप करायचं असेल तर तुम्ही स्केप करू शकता. तर चला जाऊया बाली स्विंगला. बाली स्विंगला स्कॅम झाला आहे कारण का आपण इतर ब्लॉगरचे, ट्रॅव्हल ब्लॉगरचे, स्पेशली रील
बघतो की बाली स्विंगचं जे मेन ठिकाण आहे तिथे न जाता आजूबाजूला जिथे बाली स्विंग आहे तिथे जा, म्हणजे तुमचा पैसे वेळ वाचेल. पण फ्रेंड्स, स्कॅम झाला, पण फक्त माझे 1,500 रुपये वेस्ट गेले. कसे गेले ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आमच्या ड्रायव्हरने बाली स्विंगच्या नावाखाली एका कॉफी टेस्टिंगच्या इथे आणलं. तिथे आम्ही गेलो. तिथे कॉफी कशी बनते आणि जगातली सगळ्यात एक्सपेन्सिव्ह कॉफी पण त्यांनी आम्हाला दाखवली. तर आणि कॉफीच्या वेगवेगळी प्रोसेस आहे, झाडं किंवा तो प्राणी, त्या सगळ्या गोष्टी त्याने आमच्याबरोबर शेअर केल्या. पण बाली स्विंगचा स्कॅमच झाला फ्रेंड्स. तो मी तुमच्याबरोबर पुढे शेअर करणार आहे, तर स्टे ट्यून. तुम्ही म्हणाल बालीला येऊन कॉफी टेस्टिंग करायची. फ्रेंड्स, बालीला असं ॲज सच ना तुम्ही काही घेऊ शकत नाही, पण बालीमध्ये चांदी आणि कॉफी आणि तुम्ही म्हणाल तर ह्या 2 गोष्टी ना खूप चांगल्या मिळतात, तर त्या तुम्ही बाय करू शकता. आणि मी तर कॉफी लवर आहे, तर मी नक्कीच इथे आले आणि मी मस्त अशी कॉफी बाय केली. ती पण 100 ग्रॅम 3,000 रुपयांची. जाऊन द्या चला. पण ती वर्ल्डमधली सगळ्यात म्हटलं तर 5 एक्सपेन्सिव्ह कॉफीमधली ती एक कॉफी आहे. आणि स्कॅम सांगायचं म्हटलं तर फ्रेंड्स, तुम्हाला माहिती आहे का, बाली स्विंग ना जिथे ओरिजिनली होतो त्याची हाईट आणि तिथे आहे राईस टॅरेस. ओके, तर त्यामुळे बाली स्विंगला ना तुम्हाला इथे जर तुम्ही एका कॅफेमध्ये गेलात ना, तर ते तुम्हाला ना पटापट घाई करतात आणि तुम्हाला असा बेल्ट बांधतात. आणि त्यांचे जे ड्रेस जे अवेलेबल आहेत ना फ्रेंड्स, ते पण एकदम कमी आहेत आणि त्यांचा जो फ्लो असतो ना ड्रेसचा, तो खूप छोटा आहे. मी एक्साईट तर झाली की ओ माय गॉड, 10 मिनटात बाली स्विंग होणार. पण जेव्हा मी बाली स्विंगचे कपडे घातले तेव्हा मला असा डाऊट आला की अरे हा तर फ्लो जो कपड्याचा आहे तो खूप कमी आहे. आणि जेव्हा मी स्विंग करायला गेली तेव्हा कळलं की जी हाईट बाली स्विंगमध्ये, आपण जे ओरिजिनल बाली स्विंग आहे उबूदमध्ये, त्याची हाईट खूप मोठी आहे. म्हणजे लिटरली आपण आकाशात उडतोय असं वाटतं. पण ह्या बाली स्विंग जो आहे त्याचा बघा तुम्ही, कपडा पण एकदम घाणेरडा होता. घाणेरडा म्हणजे ॲज सच असं आपण म्हणतो ना की एकदम छान वाटतं, तसं काही नाही. आणि खूप छोटा होता. तर ह्या सगळ्या गोष्टी स्कॅमच आहेत. म्हणून जेव्हा पण तुम्हाला ट्रॅव्हल व्लॉगर सांगतील की तुमचे पैसे वाचवायचे आहेत का, तुमचा वेळ वाचवायचा आहे का, तर आपण हॉलिडेला मस्त असं वेकेशनला आलो आहोत, तर माझ्यासारखे तुम्ही इंडियन करन्सीचे 1,500 रुपये वाया न घालवता इतर कुठेच बाली स्विंग न करता मी तुमच्याबरोबर 2 ठिकाणी शेअर करणार आहेत. एक म्हणजे ओरिजिनल जे बाली स्विंगचं आहे ते तर तुम्हाला गुगल केल्यावर किंवा कोणालाही विचारलं तर तुम्हाला कळेल, कारण का मी तिथे गेली नाही आहे म्हणून मी तुम्हाला नाव सांगत नाही आहे. पण डे 4मध्ये अजून एक प्लेस मी तुमच्याबरोबर उद्याच्या व्लॉगमध्ये शेअर करणार आहे की ती आहे जागा बाली स्विंगसाठी बेस्ट. तर चला आता ह्या स्कॅमवाल्या बाली स्विंगकडे जाऊया. आणि तुम्ही बघताय ना किती छोटीशी ओढणीसारखी तो फ्लो आहे आणि लिटरली ही लोकं तुम्हाला 60 फोटो देतात, पण फोटोची क्वालिटी एकदम घाणेरडी आहे. आणि हा जो कपड्याचा फ्लो आहे तो पण एकदम छोटा आहे. आणि तसंच जर तुम्ही म्हणाल ना की तुम्हाला व्हिडिओ कसा मिळाला, तर हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या फॅमिली मेंबर्सला काढायला सांगावा लागेल. कारण का जर तुम्ही बाली स्विंगला किंवा मी जी जागा बाली स्विंगसाठी तुमच्याबरोबर उद्या शेअर करणार आहे डे 4च्या व्लॉगमध्ये, तिथे गेलात तर तुमच्या फॅमिली मेंबरला काही करावं लागणार नाही. त्यांना फक्त बसून असं रिलॅक्स राहता येईल. आणि जे कोणी तुम्ही तिथे पेमेंट एकदा केल्यावर तुमचे व्हिडिओ, तुमचे फोटो, तुम्हाला पोज कसे द्यायचं आहे, काय प्रिकॉशन घ्यायचे आहे, त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. आणि फ्रेंड्स, एकतर ना ह्या झुल्याची हाईट कमी होती आणि असे कमी पैसे भरले ना की हा फक्त एकच झुला मिळतो तुम्हाला. आता ही मुलगी कोणाची आहे आय डोंट नो, ती मध्ये आली, पण हा एवढाच स्विंग केला जातो. सो ट्रॅव्हल ब्लॉगर कधी स्कॅम करतात की तुमचे पैसे, वेळ सगळं वाचवण्यासाठी तुम्ही अशा कोणत्या तरी कॅफेमध्ये किंवा स्पेशली तुमचे जे ड्रायव्हर असतात ना ते तुम्हाला सजेस्ट करतात. तर प्लीज तुम्ही असं अजिबात कोणाचं ऐकून तुमचे माझ्यासारखे 1,500 रुपये वेस्ट करू नका. तुम्ही बघा ना, मला असं मी हात मोठे करते की माझा तो असा मस्त असा फ्लोसारखा, जे मी स्वप्न बघितलेलं की बाली स्विंगचा जो कपडा असतो तो असा मस्त उडत जाईल, तर असं काही उडत बिडत नाही. कारण
कारण का हे स्कॅम होतो ही लोकं, कारण का ह्या लोकांना फक्त कमी पैशात कमी वेळात लिटरली 10 मिनटात माझं झालं आणि त्यांनी मला उतरवलं. आणि हा व्हिडिओ माझ्या फॅमिली मेंबर्सने काढलेला आहे. आता गोष्टी जी माझी फेवरेट आहे ती करायची आहे, ती म्हणजे कोणती सांगा, की बाली स्विंगला तुम्ही बघताय ना, हे असं सगळं आहे. हा सगळा प्रकार इकडे चालूच आहे, पण त्याच्या आधी ही जी प्लेस आहे ती खूप छोटी बाळ प्लेस जरा आहे. मागे जा. आणि इतर जे ट्रॅव्हल ब्लॉगर तुम्हाला सांगतात की प्लेस अशी असते तशी असते, तर मी बघा येईन. तुम्ही एक तू तिकडे जा. छोटीशी प्लेस आहे. जसं आपल्या कोकणात तुम्ही अंगणात बांधा झोपा जा. आणि स्विंग असं मोठीशी चादर लावा तुमच्या पाठी आणि तुम्ही ते बाली स्विंग करू शकता. तर हे बघा एवढी छोटीशी जागा आहे आणि तिथे जास्त ना झोपाळ्यांचे ऑप्शन पण नाही आहे. हे जे झोपाळे दिसत आहेत ना तुम्हाला, ते तुम्ही बाहेरच चूज करायचे की बाबा तुम्हाला ह्या झोपाळ्यावर जायचं आहे तर 1,500, त्या झोपाळ्यावर जायचं आहे तर 1,500. म्हणजे एकूण एक तेच होतं. आणि असं तुम्हाला कुपन दिलं जातं आणि त्याच्यावर तुम्हाला नंबर दिला जातो. त्या नंबरवर तुम्हाला नंतर फोटो मिळाले जातात. तर हे बघा कॉफी टेस्टिंगची सुरुवात झालेली आहे. टोटल 15 कॉफी मला टेस्ट करायला दिलेल्या आहेत आणि वेगवेगळे कलर दिसत आहेत, वेगवेगळे फ्लेवर आहेत. तर चला कॉफीचे रिझल्ट सांगते तुम्हाला, कोणती मला कॉफी आवडली. इथे कॉफी बनते आणि त्यांनी जवळजवळ 15 प्रकारच्या कॉफीज आम्हाला टेस्टिंगला दिलेल्या आहेत. तर चला कोणती कॉफी चांगली. आणि तुम्हाला तर माहिती आहे की मी कॉफी लवर आहे, तर तुम्ही कलर पण मी तुमच्याबरोबर दाखवणार आहे. एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या कॉफीज मी कधीच टेस्ट नव्हत्या केल्या, तर आज करणार आहे. तर चला करूया 15 फ्लेवर्सच्या कॉफी. ओके, त्याच्यामध्ये एकामध्येच शुगर नाही आहे, ती बाली कॉफी आहे. तर चला बाकीच्या कशा आहेत त्या बघूया. सो फ्रेंड्स, पहिली अशी पर्पल कलरची कॉफी आहे. लेट्स सी. ओ माय गॉड, हे कसं लागतं माहिती आहे, आपलं कोकम सरबत कसं असतं तसं आंबट गोड. मी हे टर्मरिकचं आहे. सगळ्या मी ट्राय केल्या 15 कॉफी, 15 कॉफी. पण त्याच्यातली मला एक 2 आवडल्या कॉफी. ती म्हणजे एक कॉफी आहे ती कोकोनट फ्लेवरवाली, एक कॉफी आहे ती, आणि ही एक कॉफी आहे ती सुंदर. बाकी मिल्कशेक वाटतंय. चला तुमच्याबरोबर आउटफिट ऑफ द डे शेअर करते. मस्त असं टी शर्ट घातलं आहे आणि येलो कलरची शॉर्ट्स, एकदम सिम्पल लुक ठेवला आहे. सनग्लासेस घातले आहे आणि 100 ग्रॅम 3,000ची जगामध्ये 5 कॉफींपैकी ही एक वन ऑफ द एक्सपेन्सिव्ह आणि टेस्टी कॉफी आहे. सो फ्रेंड्स, आम्ही उबूतला आलेलो आहोत आणि आता थर्ड डेस्टिनेशनला चाललो आहे. तमानदारी रेस्टॉरंट आहे आणि तिथे आम्ही लंच करणार आहे, पण ते खूप फेमस आहे तमानदारी. तर चला तमानदारीला जाऊया. पण इकडचे गुगल मॅप चुकीचा रस्ता दाखवतात. सो आता बघूया आम्हाला हा रस्ता मिळतोय की नाही. ट्रॅव्हल ब्लॉगरकडनं झालेला हा सेकंड स्कॅम. फ्रेंड्स, सेकंड स्कॅम म्हणजे आपल्या इंडिया आणि महाराष्ट्रामध्ये पण भरपूर मोठे मोठे रेस्टॉरंट आहेत आणि वेगवेगळे आर्किटेक्चर त्याच्यामध्ये झालेलं आहे आणि खूप मस्त मस्त कॅफे रेस्टॉरंट आहे. पण तमानदारी हे खूप आतमध्ये आहे आणि तुम्ही बघू शकता हे जस्ट रेस्टॉरंट आहे फ्रेंड्स. आणि इथे तुम्ही लंच, डिनर आणि ब्रेकफास्टला येऊ शकता. टेबल पण बुक करायची गरज नाही आहे. तिथे भरपूर मोठी अशी जागा आहे आणि तिथे भरपूर टेबल्स आहेत अवेलेबल आणि असं तुम्ही बसून मस्त लंच किंवा डिनर करू शकता. आम्ही लंचला आलो आहोत. फ्रेंड्स, त्याच्या आउटडोर साईडला अशा मस्त अशा ह्या 6 मूर्त्या आहेत आणि ह्या रेस्टॉरंटमध्ये हे एवढंच आहे फ्रेंड्स. आणि ट्रॅव्हल ब्लॉगर्सने असं दाखवलं आहे की बालीमधली ही काय गोष्ट आहे, ओ माय गॉड, की तुम्ही ती व्हिजिट केलीच पाहिजे. व्हिजिट नाही केलं तर तुम्ही काहीतरी मिस कराल. तर मी तर तुम्हाला सांगेन
तुम्ही काहीच मिस नाही करत. अशा आर्किटेक्ट किंवा अशा मोठ्या मोठ्या मूर्त्या आपल्या हॉटेल्समध्ये पण आहेत. पण एक थोडीशी युनिक गोष्ट आहे की ह्या खूप मोठ्या आणि अशा छान आहेत. जर तुम्ही जवळपास उबूदमध्ये आहात आणि तुम्हालाही आमच्यासारखी भूक लागून लंचला यायचं असेल तर नक्की तुम्ही इथे या. अदरवाईज तुम्ही हे रेस्टॉरंट स्केप केलं तरी चालेल. तुम्ही बघू शकता ना, असं आर्टिफिशियल पॉन्ड बनवलेलं आहे आणि छान असं हे जेवढं दिसतंय ना तेवढं हे रेस्टॉरंट आहे. मे बी इथे रिसॉर्ट पण असेल की जिथे लोक राहायला पण येत असतील, कारण का बालीमधलं उबूद हे एकदम फेमस ठिकाण आहे. तर आम्ही मस्त असं लंच केलं. एक गोष्ट चांगली आहे की लंच इथे खूपच सुंदर आहे. मस्त असा बर्गर आणि छान असं वेगवेगळ्या डिश खाल्ल्या आणि मी निघाली माझ्या पुढच्या प्रवासाला. आणि पुढचा प्रवास एकदम छान आणि मस्त आहे, कारण का मी चालली आहे फ्लोटिंग टेम्पल बघायसाठी. आणि माझं हे बकेट लिस्टमधलं गोष्ट आहे, कारण का फ्लोटिंग टेम्पल हे बालीतलं सगळ्यात फेमस टेम्पल आहे. पण हे टेम्पल खूप लांब आहे. उबूदच्या एका टोकाला आहे. म्हणजे लिटरली आम्हाला 3 तास लागले फ्लोटिंग टेम्पलला जायला. फ्लोटिंग टेम्पल खूप मोठं आहे, कारण का आम्ही तिकीट काढलं आणि आम्हाला फ्री पाण्याच्या बॉटल मिळाल्या. जर तुम्हाला फोटोग्राफर पाहिजे असेल तर एक्स्ट्रा पैसे भरा, तुम्हाला व्हिडिओ काढायचे असतील तर एक्स्ट्रा पैसे भरा. आणि 75,000 रुपीज पर पर्सन आहेत. तर चला फ्लोटिंग टेम्पलला आतनं बघूया. आणि हे फ्लोटिंग टेम्पल म्हणजे सिटीपासून 3 तास लांब आहे. तर प्रवास खूप झाला फ्रेंड्स. तर तुम्ही पण जेव्हा येणार असाल तर तुम्ही खूप आधी प्रवास सुरू करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला दुसऱ्या गोष्टीही बघता येतील.
सो फ्रेंड्स, बघा किती सुंदर असं गार्डन मेंटेन केलेलं आहे. मला खूपच आवडलं कारण का पाण्यावर मंदिर खूप सुंदर आणि हे बालीमधलं सगळ्यात पोस्टरवर लावण्यासारखं असं हे ठिकाण आहे. तर तुम्ही जेव्हा पण याल तेव्हा नक्की व्हिजिट करा. आणि तुम्ही मंडळी डे 3 झालेला आहे. घरी जायला लिटरली आता 3 तास लागणार आहेत. तर डे 4 लवकरच येणार आहे. अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. डे 4 सी यू टुमॉरो.